बऱ्याच लोकांना ही औषधी उपचार घेतल्यानंतर पण प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनला त्यांना रिझल्ट प्रॉपर भेटत नाही. काही आयुर्वेदिक औषधी देतो जे अश्वगंधा वगैरे असतात ते आपल्या मानसिकतेवर काम करतात. तर 7 मिनटं आपलं चाललंच पाहिजे असं प्रत्येकाची इच्छा पण असते आणि तेवढी आपल्या पार्टनरची इच्छा पण असते. तर माझ्याकडे डिले स्प्रे आहेत, माझ्याकडे डिले ऑइंटमेंट्स आहेत, माझ्याकडे डॅपॉक्झिटिन टॅब्लेट्स आहेत किंवा अजून काही इतर टॅब्लेट वगैरे देतो मी. सगळ्यात अत्याधुनिक उपचार कोणता होऊ शकतो त्याविषयी तुम्हाला मी आज पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करेन. आणि खरोखर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असं वाटतं कुठे ना कुठं आपण टायमिंगमध्ये कमी पडतो आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये इन्सर्ट करसाल तेव्हा ते सेन्सेशन फील होणार नाहीत आणि त्याच्यामुळं आपले जे मेसेज असतात. नमस्कार मित्रांनो, सर्वात जास्त जर पेशंट माझ्या क्लिनिकला येत असतील आणि त्यांची जे मेजर कंप्लेंट असते प्रत्येकाला की प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन. आणि खरोखर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असं वाटतं कुठे ना कुठं आपण टायमिंगमध्ये कमी पडतो आणि त्याच्यामुळं आपण आपल्या पार्टनरला संतुष्टी देऊ शकत नाही असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवत आहे की या शीघ्रपतनावर आजच्या स्थितीमध्ये सगळ्यात अत्याधुनिक उपचार कोणता होऊ शकतो त्याविषयी तुम्हाला मी आज पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करेन. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 सायंटिफिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे की शीघ्र वीर्यपतन, ज्याला आम्ही म्हणतो PME म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन. आता बघा, प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनचा टायमिंग जो असतो, नॉर्मल जर टायमिंग मला विचारला तर पेनिट्रेटिव्ह सेक्समध्ये आम्ही 7 मिनटं सांगतो आणि फोर प्ले पकडून तर पूर्ण आपली शारीरिक संबंधाची प्रक्रिया असते ते 25 ते 30 मिनटं सांगतो. बरोबर आहे. तर 7 मिनटं आपलं चाललंच पाहिजे असं प्रत्येकाची इच्छा पण असते आणि तेवढी आपल्या पार्टनरची इच्छा पण असते. कारण की 7 मिनटामध्ये आपल्या पार्टनरला आपण चांगली तृप्ती देऊ शकतो. म्हणून जर 7 मिनटापेक्षा जर आपला टायमिंग कमी असेल तर नक्की आपल्याला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन आहे असं समजून ताबडतोब ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं. आता प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हटलं तर माझ्याकडे डिले स्प्रे आहेत, माझ्याकडे डिले ऑइंटमेंट्स आहेत, माझ्याकडे डॅपॉक्झिटिन टॅब्लेट्स आहेत किंवा अजून काही इतर टॅब्लेट वगैरे देतो मी. काही आयुर्वेदिक औषधी देतो जे अश्वगंधा वगैरे असतात ते आपल्याला मानसिकतेवर काम करतात. असे भरपूर औषधी उपचार माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण आजच्या स्थितीमध्ये बऱ्याच लोकांना ही औषधी उपचार घेतल्यानंतर पण प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनला त्यांना रिझल्ट प्रॉपर भेटत नाही. आणि त्यासाठी मी माझ्या क्लिनिकला इंट्रोड्यूस केलेलं आहे मोडस शॉकवेव्ह थेरपी. आता या मोडस शॉकवेव्ह थेरपीचं काम काय आहे की जे की आपल्या पेनिसकडची ग्लॅन्सची आपली जे सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे त्या सेन्सिटिव्हिटीला थोडंसं आपल्याला बोथट करता येईल. आणि त्या बोथट केल्यामुळे काय होईल की तिथले सेन्सेशन कमी होतील आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये इन्सर्ट करसाल तेव्हा ते सेन्सेशन फील होणार नाहीत आणि त्याच्यामुळं आपले जे मेसेज असतात पेनिस टू ब्रेन ते थोडं स्लो जातील, कमी वेगानं जातील आणि त्याच्यामुळं आपला टायमिंग वाढण्यासाठी नक्कीच आपल्याला मोडस शॉकवेव्ह थेरपीची बेनिफिट होऊ शकते. पण आता हे मोडस शॉकवेव्ह थेरपी आहे हे आठवड्यातून कंपल्सरी तुम्हाला 2 वेळा घेणं गरजेचं असतं. बाहेरगावचे पेशंट असतील तर हप्त्यातून 15 दिवसातून घेणं गरजेचं असतं. पण याचा 12 सिटिंगचा कोर्स घेणं पण अत्यंत गरजेचं असतं. एका सिटिंगला 5,000 रुपये खर्च पण येतो. पण औषधीपेक्षा जरी तुम्हाला सुरुवातीला महाग वाटत असेल पण याचे बेनिफिट जर बघितलं तर तुम्हाला याचे नक्कीच बेनिफिट मिळू शकतात. तर मित्रांनो, जर प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी तुम्ही सगळे उपचार करून थकला असाल, सगळे डॉक्टरांकडे जाऊन थकला असाल आणि त्याचे तुम्हाला खूपच अत्याधुनिक पद्धत पाहिजे शॉकवेव्ह थेरपी आणि त्याच्याचबरोबर माझ्या क्लिनिकला आहे किगल चेअर थेरपी. या 2 थेरपी जर तुम्ही प्रॉपरली करून घेतल्या ॲज पर अवर मेडिकल गायडन्स तर डेफिनेटली कोणत्याही प्रकारचं प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, 1 मिनटाचा टाईम असो किंवा अर्धा मिनटाचा टाईम असेल, तो नक्कीच टायमिंग वाढवून देण्यासाठी या दोन्ही थेरपी आपल्याला नक्कीच आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. याच्याबरोबर किगल चेअरचा एक्झरसाइज जर केला तर अतिउत्तम, मग तर अजून रिझल्ट चांगले येतात. कारण की तुम्हाला माहीत आहे किगल चेअरमुळं किंवा किगल व्यायाममुळं आपला पेल्विक फ्लोर रिलॅक्स होतो
आणि त्याच्यामुळं तिकडचा ब्लड फ्लो पण वाढतो आणि तिथले जे इजॅक्युलेटरी मसल असतात त्या मसलला स्ट्रेंथनिंग देण्याचं काम जे करतं ते किगल व्यायाम करतं. ते तुम्ही घरी करू शकता किंवा माझ्या इथं जे किगल चेअर आहे त्या किगल चेअरवर बसून पण तुम्ही करून घेऊ शकता. तर मित्रांनो, तर तुम्हाला शिकेपणाचा त्रास असेल आणि औषधोपचारानं तुम्हाला रिझल्ट येत नसतील तर नक्कीच माझ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून माझी अपॉइंटमेंट घेऊन नक्कीच मला भेटा. मी तुम्हाला काही ना काही त्याच्यामध्ये मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि प्रामाणिक प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.